लोकसभा निवडणुकांचा बिगुल आता वाजलेला आहे। एका बाजूला असा आतापर्यंत चर्चा होती की पालघरमध्ये तिहेरी लढत होणार आहे, परंतु आता निलेश सांबरे यांच्या जिजाऊ विकास संघटनेने एक नवा चेहरा उभा केलेला आहे आणि आता हा अपक्ष लढणार आहे। गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांना काँग्रेसतर्फे तिकीट देण्यात येणार आहे। हे तिकीट भिवंडीमध्ये असणार आहे, यासाठी चर्चांना उधाण आलं होतं। परंतु महाविकास आघाडीतर्फे भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी देण्यात आली। त्यानंतर निलेश सांबरे यांनी स्वतःची उमेदवारी घोषित करत भिवंडीमधून लढायचा जाहीर केलेला आहे। तर पालघरमध्ये कल्पेश बावर यांना उमेदवारी देण्यात आली। त्या दृष्टीने लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी कल्पेश बावर हे आमच्या उमेदवाराचं नाव आज जाहीर केलेलं आहे। म्हणजे आता पालघरमध्ये चौघेरी लढत होणार आहे। एका बाजूला महायुती महाविकास आघाडीचे सारखे दोन मोठे पक्ष, एका बाजूला बहुजन विकास आघाडी ज्यांचा उमेदवार येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे। त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीचं गेल्या अनेक वर्षांमध्ये पालघरमध्ये वर्चस्व पाहायला मिळतं आणि एका संघटनेतर्फे अपक्ष लढणारा कल्पेश बावर हे जिजाऊ संघटनेतर्फे लढणार आहेत। याचे अध्यक्ष आहेत निलेश सांबरे। गेल्या अनेक वर्षांपासून भक्कम शिक्षण संस्था त्यांनी बांधलेल्या आहेत, तर गेल्या अनेक वर्षांपासून विविध जिल्ह्यांमध्ये समाजकारणामध्ये त्यांचा मोठा हात आहे। जिजाऊ संघटना हे नाव सर्वांना परिचित आहे। त्यांना पाहिल्यानंतर सर्वच गरीब लोकांच्या डोळ्यांमध्ये एक आशा पाहायला मिळते। एक मदतीचा हात नेहमीच त्यांच्याकडून पुढे राहिला आहे, तर आता त्यांनी आपली उमेदवारी घोषित करून लोकांच्या मनात एक नवीन उमेद जागी केली आहे। समाजकारणामध्ये असलेला व्यक्ती जेव्हा राजकारणात येतो तेव्हा चार लागतात आणि हे काम करायला त्यांना अधिकच बळ मिळतं। निलेश सांबरे हे आता राजकारणात उतरलेले आहेत, त्यामुळे आता पुन्हा एकदा गरिबांसाठी नवी योजना आणि भिवंडीचा विकास होईल असं चित्र तयार होत आहे। अधिकारी घडले पाहिजेत। आज हजारोच्या संख्येने अधिकारी प्रशासनामध्ये नोकरीला लागलेले आहेत। प्रशासनाला बदलण्यासाठी आपण आपले नवीन अधिकारी तयार केले पाहिजेत। आपली मुलं कुपोषण थांबवण्यासाठी डॉक्टर झाले पाहिजेत। आपल्याकडे पैसे येण्यासाठी, गरिबी दूर जाण्यासाठी आपली मुलं IIT ला गेले पाहिजेत। हे विशेषतः शिक्षण, आरोग्य, रोजगाराचे मुद्दे आपले असतील, महिला सक्षमीकरणाचे असतील। त्याचबरोबर जर पालघरमध्ये अपक्ष कल्पेश बावर हे उभे राहिले तर त्यांच्या समोर मोठी एक चुनौती असेल, ती म्हणजे महायुती महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी। एका बाजूला हे तिन्ही मोठे पक्ष, तर एका बाजूला अपक्ष लढणारे कल्पेश बावर। तीन पक्षांचे किती रुग्णालय आहेत, किती शाळा आहेत, या सगळ्या गोष्टी बघाव्यात आणि सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत। एवढा आम्हाला नक्कीच विश्वास आहे की ज्यांना जिजाऊचं काम माहिती आहे ते प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक मतदार हा आपल्या बरोबर आहे। आम्ही बोलतोय, काल भिवंडीत सांगलं, आजही सांगतो, ज्याला हृदय आहे आणि ज्यांनी जिजाऊ बघितले, जिजाऊची माहिती, तो प्रत्येक मतदार आपल्या बरोबर। त्याच्यामुळे आम्हाला आव्हान काहीच नाही। आम्हाला थोडंच काय मंत्री होऊन ना कुठे युरिया विकायचा आहे कंपनीमध्ये का कुठल्या कंपनीकडून हप्ते घ्यायचे। भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे आणि 2 वेळा केंद्रीय मंत्री राहिलेले कपिल पाटील हे देखील निलेश सांबरे यांच्यासाठी एक मोठा घास आहे। पाहण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये जनता ही कोणाला निवडते, लोकशाही टिकून राहते का, की पुन्हा एकदा कपिल पाटील यांचा ठाव लागतो। सुरेश म्हात्रे, बाळ्या मामा हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण करतात की निलेश सांबरे जे लोकांच्या गळ्यातलं ताईत आहेत ते आता राजकारणामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करतात। याचबरोबर पालघरमध्ये आता चौथा उमेदवार तयार झाल्याने पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी, महायुती आणि महाविकास आघाडी या 3 मोठ्या पक्षांच्या मतदारांवर काही फरक पडतो का?